प्लस तुम्ही फ्रेम प्लस नाटक हे जे रफ अमाऊंट तुम्ही तिथे कमवता. तर भाऊ निवांत आहे ना, निवांताला सांगायचे अरे मी तुमचाच भाऊ तो विषय असायचे. आज आहे सेकंड पॉडकास्ट. जो फर्स्ट पॉडकास्ट तुम्ही बघितला तो खूप चांगला आणि एक नंबर तुम्ही प्रतिसाद दिला. आज आहे सेकंड पॉडकास्ट आणि इंस्टाग्राम रील स्टार विथ खूप मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे आपल्यासोबत आता. आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. भेटूया व्हिडिओमध्ये. चला तर आजचे गेस्ट एवढे स्पेशल आहेत. तुम्ही नेहमी त्यांना इंस्टाग्राम रील्सवर नक्की बघितला असेल आणि हा त्यांचा आवाज पण तुम्ही ऐकला असेल आणि तुम्ही त्यांच्या आवाजाचे खूप मोठे फॅन असालच. जर नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि आता मी तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करतो यशोधन सर गडकरी. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर फायनली आपण स्टार्ट करत आहे पॉडकास्टला. पहिला क्वेश्चन आपण सरांना विचारणार आहे की तुम्ही सोशल मीडिया हे जॉईन आणि ही जर्नी कशी स्टार्ट केली? सुरुवातीला काय फेसबुक आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअप आलं, एवढं सोशल मीडिया मला माहिती होतं. टिकटॉक इन्स्टाबद्दल ऐकून होतो मी ॲक्च्युली, पण यंग जनरेशनकडनं लक्षात आलं की ते फेसबुकवर कमी आहेत आणि इन्स्टावरती जास्त आहेत. सो 2-3दा मला अशा रिॲक्शन आल्या, फेसबुकला तुझा आय डी दे मला, फेसबुकचा वगैरे. कोणाला मी म्हटलं तर त्यांचं असं रिॲक्शन असायची की खूपच आउटडेटेड आहेत सर. तर त्यांनी इन्स्टाचा आय डी दिला मला. पण हे मी कानाडोळा केला होता, कारण फेसबुकला मी लिहित होतो आधी, आजही लिहितो. काय म्हणतो त्याला, ब्लॉग्स लिहितो. एखादी घटना आसपास काही घडलं किंवा आपण कुठं फिरायला गेलो असू तिथली एखादी घटना हे लिहित होतो. त्याच्याबद्दलचे असतील तर फोटो शेअर करायचो, नाहीतर नुसतं लिखाण होत होतं. हळूहळू काय झालं, सगळं आफ्टर कोविड चेंज झाल्या गोष्टी. आणि फेसबुकला फार फार तर आपण केलेल्या नाटकाचे अपडेट्स टाकायची सवय होती आपल्याला. कोविड नंतर सगळंच म्हणजे OTT माहिती झालं आपल्याला. इन्स्टा थोडं बघायची सवय लागली होती. आणि इन्स्टाकडं साधारण माझी आणि माझ्यापेक्षा सिनियर जी जनरेशन आहे ती इन्स्टा आणि टिकटॉककडं उथळ आणि सवंग प्रसिद्धी मिळवायचं किंवा काही धागडधिंगाणं आहे असं. कारण बहुतांश व्हिडिओ हे तसेच यायचे. आणि मला रेडीमेड गाण्यावरती नाचणं, रेडीमेड गाण्यावरती लिपसिंग करणं मला एक स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे पटत नव्हतं. ऑब्व्हियसली मी माझं गाणं लिहीन, ते कोणाकडनं तरी कम्पोज करून घेईन आणि मग मी गाईन, म्हणजे मी गातोय असं दाखवेन व्हिडिओ. मी दुसऱ्याचं गाणं का मी लिपसिंग करू, जेव्हा की मी स्वतः ऍक्टर आहे. तर ही एक माझी धारणा होती. पण तरी गेल्या 1-2 वर्षात माझे स्टुडंट्स म्हणजे नाटकातली मुलं किंवा ओळखीची म्हणून, सर तुम्ही फेसबुकला छान लिहिताच पण ते पोचतं किती जणांपर्यंत, तुम्ही इन्स्टावर एकदा ट्राय करून बघा ना, इन्स्टाला 1 मिनिटाचा व्हिडिओ करून बघा. ठीक आहे, असं करत करत मी एकदा ऐकलं. एकदा एक मेट्रोमध्ये बल्ब आणायला गेलो होतो मी आणि सहज तो खूप रॅन्डम असा व्हिडिओ केला. हा बल्ब घेतला, हा इतक्या रुपयाला इतका डिस्काउंट मिळाला मला, आणि तो अपलोड केला आणि मी विसरून गेलो. रात्रीच त्या मला वाटतं तो 50,000-1,000च्या आसपास गेला होता. जेव्हा की युट्यूबवरती मी थोड्या अंतरानं मी काही ट्रॅव्हल ब्लॉग्स टाकत होतो, त्याला 500-600च व्ह्यूज येत होते. फार फार तर 1,000 म्हणजे दिवाळी माझ्यासाठी. आणि इथे एकदम 25,000. मग मला 2 माध्यमातला फरक कळाला की इन्स्टंट आहे, इन्स्टा छोटंसं आहे, 1 ते 1.5 मिनिटाचा जीव आहे त्याच्यात. आणि लोकांना आत्ता करमणूक हवी किंवा काहीही बघायला थोड्या वेळात हवंय. मग मी हळूहळू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. पण मग माझा जॉनर ट्रॅव्हल जॉनर ठेवू असं ठरवलं. आणि मेन म्हणजे प्रेझेंटेशन कुठलंही द्यायचं नाही. प्रेझेंटेशन इन द सेन्स ऍक्टिंग नाही करायची आपण कॅमेऱ्यासमोर. कारण इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर मला हे लक्षात आलं की कॅमेरा ना परफॉर्मन्ससाठी नाही आहे, इस्पेशली सिनेमासाठी बोलतोय मी. परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये डान्स बघू शकतो आपण किंवा काय आपले इंडियाज टॅलेंट वगैरे यात परफॉर्मन्स होतात. पण जेव्हा सिनेमा विषय येतो, ऍक्टिंग विषय येतो, त्या गोष्टींना परफॉर्मन्स दिसता कामा नये. म्हणजे ऍक्टिंग तर करायची आहे पण मी काहीतरी सादरीकरण करतो हे दिसता कामा नये, लक्षात आलं. सो मी जसं आता तुझ्याशी बोलतोय किंवा आपण एखाद्या गावाहून एखाद्या छान पर्यटन स्थळावरून तीर्थक्षेत्रावरून आल्यावर जे सांगतो आपल्या नातेवाईकांना, भावंडांना किंवा मित्रांना, तितक्या सहजपणे आपण इन्स्टावरती कॅमेऱ्यात बोलायचं हे मी पक्क केलं. आणि मी जाता रील बनवायला सुरुवात केली. एक ऍडव्हान्टेज असा होता की मी 30 वर्ष थिएटर करतोय, 94 पासून मी थिएटर करतोय. ऑब्व्हियसली चांगल्या डिरेक्टरच्या हाताखाली असल्यामुळे माझा आवाज चांगला डेव्हलप झाला. आवाज होता निसर्गाच्या कृपेनं, पण तो डेव्हलप करावा लागला. मग
त्याचं परत एक वेगळं वर्कशॉप आहे ते सांगायचं झालं. पण आवाजामुळं इन्स्टावरती मला बऱ्यापैकी फॉलोअर्स मिळाले, म्हणजे बऱ्यापैकी कमेंट्स आहेत ना त्या माझ्या आवाजाबद्दलचे. आणि मी इन्स्टा आवडलं मला, ठीक आहे करू शकतो आपण, पण कसरत होते, दिवसाला एक रील टाकणं तसं सोपं नाही. तर पुढचा क्वेश्चन असा होता, आणि मला खूप जण इन्स्टाला आणि सरांच्या कमेंट सेक्शनमध्ये पण मला खूप लोकांचे प्रश्न भेटले की व्हॉइस आर्टिस्ट आणि डबिंग ह्याचं काम तुम्ही कधी आणि कसं आहे सुरू केलं, आणि सोशल मीडियामध्ये कसं तुम्ही मॅनेज करता हे सगळं? हा व्हॉइस ओव्हरबद्दल बरेच जणांचे मला कमेंट मिळाल्या की आम्ही कसं आवाजाबद्दल प्रशिक्षण घ्यायचं किंवा कुठं घ्यायचं, तसंच ॲक्टिंग कुठं करायचं, ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं असेल तर काय, आणि व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग हे कुठं केलं जातं. तर साधी गोष्ट आहे, मी थिएटरमध्ये होतो आता, तर नाटक करत असतानाच सिनियर्सकडनं मला आवाजाचे म्हणजे व्हॉइस कल्चरचे धडे मिळाले, आणि ते मी नेटानं पुढं त्याची प्रॅक्टिस करत राहिलो, न चुकता प्रॅक्टिस करत राहिलो. नाटकाच्या तालमी स्वतः मी कधी चुकवल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नाटक करत असताना सिनेमाच्या साठी ऑडिशन द्यायची ओढ बिलकुल नव्हती. आधी म्हटलं आपण किमान नाटक बेसिक शिकून घेऊया, आपल्याला ॲक्टिंग येतंय का, आणि जे येते ते कितपत बरं येतंय, आपला आवाज कितपत तयार झालाय हे आधी तपासू आणि मग ऑडिशन्सकडे जाऊ. तेव्हाही ऑडिशन्स कोल्हापूर वगैरे या भागात व्हायच्या, पण मी घाई नाही केली. तर तुम्ही स्थानिक नाटकांमधनं आधी काम करू शकता. व्हॉइस कल्चरबद्दलचे काही इन्स्टिट्यूट्स आहेत पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीत एक इन्स्टिट्यूट झालेला आहे आता राम मंदिरच्या चौकातच. त्याचा पत्ता तुम्हाला याच्या कदाचित पॉडकास्टच्या एंडला मिळेल. आता सांगलीमध्ये आहे. परत सांगलीला शांतिनिकेतनमध्ये आपल्या युनिव्हर्सिटी अंडर एक नाट्यशास्त्राचा कोर्स होतोय, तो मी अलीकडच्याच काळात केलेला आहे. मला वाटतं एक 8-9 वर्षांपूर्वीच केलेला आहे. ड्रॅमॅटिक्स डिप्लोमा आणि ड्रॅमॅटिक्समध्येच डिग्री, अशा 2 वेगवेगळ्या ह्याचे कोर्स आहेत ते तुम्ही करू शकता. आणि सॅटर्डे संडे फक्त जाऊन करायचे. सो आवाजाकडे आपण काय म्हणतोय हे सतत ऐकलं पाहिजे, आपले आकार उकार आपल्याला कळले पाहिजे, एका अटेम्प्टमध्ये समोरच्याला कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणता, म्हणजे ऐकू आलं पाहिजे. हे बेसिक नाटक शिकवतं. कारण महत्वाचं काय नाटकामध्ये, आपला चेहरा, एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज ही क्लॅरिटीनं किती रांगांपर्यंत दिसणार, तर पहिल्या 10, 12, 15, पण शेवटच्या रांगेपर्यंत नाटक पोचणार आहे ते तुमच्या डायलॉग मधूनच. आणि डायलॉग क्लॅरिटीनं ऐकू जायचे असतील तर तुमचा आवाजाला रेंज हवी, म्हणजे व्हॉल्यूम मोठा हवा. आणि दुसरी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं, ग्रामीण असू दे, शहरी असू दे, कुठल्याही भाषेचं नाटक करत असाल, तुमचे उच्चार स्पष्ट हवेत. नाहीतर काय म्हणाले रे तो, काय काय झालं आता, वाक्य काय होतं, असं झालं तर हळूहळू ना चुळबुळ सुरू होते प्रेक्षकांमध्ये. तर ती एक काय म्हणतात ते, मला सवयच लागली की कॅमेऱ्यात सुद्धा एकदा बोललो की ते कळलं पाहिजे. हा रिटेक वगैरे होतात, हा भाग वेगळा आहे, पण प्रॅक्टिस मस्ट आहे आवाजासाठी सुद्धा. आता तर मोबाईल आलेत हातामध्ये, पूर्वी मोबाईल पण नव्हते. आम्ही आमचे आवाज आमच्या सरांनी शिकवलेलं कॅसेट प्लेअर किंवा टेप वगैरे होते ना, त्याच्यामध्ये ते TDK आणि सोनीच्या ब्लँक कॅसेट्स आणायच्या, स्वतःचा आवाज पेपर वाचून रेकॉर्ड करायचा, आवाजाची पोत लक्षात घ्यायची, कशा पद्धतीनं आवाज डिलिव्हर केल्यावर तो निवेदनाचा आवाज, भूमिकेचा आवाज वाटणार, असे वेगवेगळे प्रयोग करून मॉडिफिकेशन करून घ्यायला लागायचं. आणि हळूहळू आता कालांतरानं वय वाढत गेलं तसं माझा आवाज आणखीन बेसला चाललाय. आता डबिंग कुठं कुठं करायला मिळतं, म्हणजे हा आवाज जाऊन द्यायचा कुठे, तर स्थानिक पातळीवरती इथे एक स्टुडिओ आहे, सलोनी स्टुडिओ, आमचे प्रदीप कुलकर्णी, त्याला दादा म्हणतो, प्रदीप दादा, तो स्टुडिओ बघतो. इथं गणपती उत्सव मधले जे रेकॉर्डिंग्स तुम्ही ऐकता ना, गणेशोत्सव मंडळांचे देखावे असतात, मग त्याला पौराणिक असोत किंवा कुठल्याही पद्धतीचे देखावे असोत, त्याला आवाज दिले जातात पात्रांना. ते आवाज सांगलीतले बरेचसे स्थानिक कलाकार त्या स्टुडिओत जाऊन देतात. हाही व्हॉइस ओव्हरचाच पार्ट आहे. पण सिनेमाची डबिंग वगैरे सगळी पुणे मुंबईला होतात. आता कोल्हापूरलाही होऊ घातले. आपल्या इथे शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीचे होतातच. पण मी सुरुवातीला 1999 ते 2004 मी अभिनयामध्ये संधी आपल्याला मिळतेय का हे बघण्यासाठी स्ट्रगलर म्हणून मुंबईत राहिलेलो आहे 5 वर्ष. तेव्हा खर्च कसा भागवायचा म्हणून माझ्यासाठी पहिला सोर्स होता डबिंग करणं. सो मी तिथल्या झेवियर्स कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि तिथे ABCD नावाचा एक कोर्स होता वर्षभराचा. तो कोर्स केला मी. ABCD म्हणजे अनाउन्समेंट, ब्रॉडकास्टिंग, कंपेअरिंग आणि डबिंग, ABCD नावाचा तो कोर्स केला. त्याचा फायदा झाला मला व्हॉइस कल्चर सांगलीतच जास्त शिकायला मिळालं. मुंबईत जे शिकायला मिळालं तांत्रिक अंग होती
की तुम्हाला डिलिव्हर कसं करायचंय, बोलल्यानंतर कुठं कुठं थांबायचंय. आवाज घडला माझा तो सांगलीतल्याच माझ्या सिनियर्सकडून, डिरेक्टर्सकडून. पण असे कोर्स आता फक्त मुंबईला न राहता पुण्याला, कोल्हापूरलाही तुम्हाला करता येतात. आता तर कोविडनं ऑनलाईन पण, कोविडपासून ऑनलाईन पण करता येतात. पण फेस टू फेस ऑफलाईन कोर्सला मी जास्त महत्त्व देईन. कारण ऑनलाईन कोर्सला स्टुडंटकडनं फॉलोअप होतो असं नाही. प्रॅक्टिस नसेल तर मग ॲक्टिंग आणि व्हॉइस कल्चरमध्ये करिअर करण्यात काहीच उपयोग नाही आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. तर आता एक महत्त्वाचा एक प्रश्न मी विचारणार आहे सरांना. तो आहे की सर आपले प्रोफेशन, त्यांचे शॉप सुद्धा आहे आणि सोशल मीडिया लाईफ सुद्धा आहे, ते प्रोफेशन आहे, एक पर्सनल लाईफ सुद्धा आहे. हे दोन्ही काय म्हणतात गोष्टी सर कशा हँडल करतात आणि सर कसे मॅनेज करतात हे मला जाणून घ्यायचं. प्रोफेशन माझं सगळ्यांना माहिती आहे, सराफी व्यवसाय आहे माझा. आणि हा व्यवसाय आणि सोशल मीडिया आता झालंय असं, मी डिरेक्शन, ॲक्टिंग किंवा फिल्म मेकिंग हे प्रोफेशनलीच घेतलेलं आहे. आणि माझी व्यवसायाची जी लाईन आहे ती अशी ठेवलेली की माझं 20 दिवस किमान मी दुकानात असेल. सध्या 15 दिवस असतोय किंवा त्याहून कमी. मागच्या 3-4 महिन्यात खूप काम वाढलंय. ॲज अन ॲक्टर मला खूप काम यायला लागलंय. ॲक्च्युली माझा फोकस हा डिरेक्शनचा आहे, पण मी मूळचा ॲक्टर आहे. मी ॲक्टर म्हणूनच स्टेजवरती आलो. पण झालं असं की 97-98 कडे मी एक एकांकिका बसवली, उजेड फुला. हेमंत इदलाबादकर सरांची असावी ती. तर ती बसवल्यावर मला कॉन्फिडन्स आला, अरे आपण डिरेक्शन पण करू शकतो. आणि त्याचे प्रयोग झाले जास्त. गणपती उत्सवामध्ये वगैरे प्रयोग घेत नाहीत का, किंवा घरगुती कार्यक्रमांना, सणांना असे वेगवेगळे नाटकांचे प्रयोग घ्यायची पद्धत होती 2000च्या आधीपर्यंत. कोकणात आजही आहे. प्रयोग केल्यावरती आणखीन कॉन्फिडन्स आला की आपण जे प्रेझेंट करतोय, डिरेक्टही करत होतो मी, ऍक्ट पण करत होतो. तेव्हा कळाले की हा, हे आपण जे करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय, लोक एंटरटेन होत आहेत. आणि ती ब्लॅक कॉमेडी होती मुळातच. पहिलंच मी दिग्दर्शन घेतलं ते ब्लॅक कॉमेडी. ब्लॅक कॉमेडी म्हणजे काय की ज्या विनोदाला दुःखाची झालर आहे. ह्याचा जनक मी चार्ली चॅप्लिनला म्हणतो. चार्ली चॅप्लिनची फजिती होते कायम स्क्रीनवर आणि आपण हसत असतो. ऍक्च्युली त्याला वेदना होत आहेत आणि आपण हसतो. दॅट इज ब्लॅक कॉमेडी. ढोबळ सांगितलं मी तुला. आता ही पार्श्वभूमी सांगायचं कारण असं की हळूहळू मी मुंबईला गेलो, तुलाही माहितीये. तिथेही माझं ऍक्टिंग ऐवजी फिल्म मेकिंगकडे लक्ष जास्त झालं. कॅमेरा इकडून इकडे का ठेवलाय, मग हा सीन निम्मा इकडून घेतला निम्मा तिकडून म्हणजे काय, हे स्टार्ट मास्टर, एंड मास्टर, टू शॉट, ओएस काय असतं, हळूहळू मी त्यात घुसायला लागलो. इव्हन दुपारची जी जेवणाची सुट्टी व्हायची ना, तेव्हा सगळे माझ्यासारखे जे न्यू कमर किंवा स्ट्रगलर आहेत ते गॅदर व्हायचे फक्त स्टार्सच्या भोवतीनं. सेलिब्रिटी म्हणजे आमच्या सिरियलचे जे कोण मेन लीड रोल करणार आहेत, मी फक्त जायचो कॅमेरामॅनकडे किंवा टेक्निशियन्सकडे, असिस्टंटकडे, की ते तुम्ही असं का हा सीन लावला, त्याचा हा कंटिन्युटी हा असेल का. मग ते कधी कधी माझे खेचायचे देखील, थट्टा करायचे, मग याचं उत्तर तू सांग असं का केलं. असं करत 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 मला फिल्म मेकिंगची म्हणजे डिरेक्शनची आवड लागली की हे तंत्र आपल्यासाठी सोपं आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या नाही. समजा आपण एखादी स्क्रिप्ट लिहिली, आपल्याकडे कॅमेरा असेल, एडिटिंग टूल्स, हे सगळ्या गोष्टी असतील तर आपण हे बनवू शकतो. सिनेमा नावाचा जो काय प्रकार आहे तो, हा कॉन्फिडन्स मला मुंबईत आला. आणि अनायसे माझा रूममेट शिवदर्शन कदम हा तेव्हा गजेंद्र अहिरे सरांना असिस्ट करत होता. आणि त्यांची मोठी आय थिंक सिरियलचं मला आता नाव आठवत नाही, आभाळ माया की, पण तो करत होता. त्यांच्या सिनेमांनाही तो असिस्ट करत होता. सो टेक्निकली मला एक नॉलेज मिळणारा माझ्याबरोबर एक माणूस होतं. आणि मग मी घरी किंवा रूमवरती रात्री आल्यावर शंका विचारायचो, असं केल्यानंतर हा शॉट लावला. तो चांगला स्वतः एडिटर पण आहे, त्यामुळे मला एडिटिंग बद्दलचं नॉलेज हळूहळू मिळायला लागलं. मग माझ्यात एक सवय लागली की मी तिथे मावशीकडे गेलो ना मुंबईला, की मावशीची जी नात म्हणजे माझ्या मावस भावाची मुलगी, तिची जी खेळणी होती ती खेळणी मांडायची आणि त्यांच्याच घरातला स्टील फोटोग्राफीचा कॅमेरा घेऊन शॉट ठरवायचे की ह्या खेळण्याच्या पाठीवरनं समोरच्या खेळण्याचा कसा फोटो घेतला तर तो ओएस समजेल. ओएस म्हणजे ओव्हर द शोल्डर. मग तो स्टार्ट मास्टर म्हणजे काय, हा सीन लांबून सुरू झालाय तर मास्टर मध्ये ते लोकेशन कुठलं आहे या पात्रांचं त्याच्यामध्ये कळतं आणि ते काय चर्चा, ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. हळूहळू मी डिसिजन घेतला की आपण फिल्म मेकिंग मध्ये उतरूया. अनायसे झालं काय, तुम्ही कविताला ओळखता, माझी बायको, तर ती मुंबईमध्ये व्यावसायिक नाटक करत होती, सौजन्याची ऐशी तैशी. आम्ही तिचा 1-2 प्रयोग पण बघितले, जवळपास 42 प्रयोग केले तिनं, नयना आपटे आणि रवींद्र बेर्डेंबरोबर.
सो तिला हे फील्ड अनभिज्ञ नव्हतं, म्हणजे ती अनभिज्ञ नव्हती या फील्डपासून. इकडं आम्ही लग्नाच्या आधीच सांगून टाकले की मला फिल्म करायची आहे. लग्न ठरतं तेव्हा काय सांगतात, बंगला, गाडी, घोडं, करिअर, याबद्दल मी बोललोच नाही. तर मी तिला म्हणालो की मला फिल्म बनवायची पुढे जाऊन. मी नाटकात काम करतो, राज्यनाट्य हौशी नाट्य स्पर्धांमधून भाग घेतो, पण पुढे जाऊन प्रोफेशनली फिल्म करायची मला. डॉक्युमेंटरीज वगैरे मी करत होतो, आवाज देत होतो बाहेर, म्हणजे सांगलीच्या बाहेर जाऊन. तेव्हा इथं डबिंग वगैरे होत नव्हतं. तर असा लौकिक अर्थानं किंवा जनमानसात ते म्हणतात ना, नाटकाच्या नादाला लागलेला, सिनेमात वगैरे करणारा, वाया गेलेला मुलगा, अशा माणसाशी तुला लग्न करायला चालेल का? तर तिनं फार काय वेळ घेतला नाही, तिनं थोडा विचार केला आणि हो म्हणाली. पुढं मग आम्ही दोघं एकत्र नाटकात काम करू लागलो. कांचीला तुम्ही ओळखताय, कांची तर 1.25 वर्षाची असतानाच आम्ही तिला कडेवर घेऊनच तालमी करायचो. सो हे सगळं वातावरण आहे ना, नाटकाचं असेल किंवा फिल्म मेकिंगचं असेल, डॉक्युमेंटरीजना आम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात हिंडलोय. कांची पण असायची आमच्याबरोबर, मी, कविता, कांची, माझा सगळा क्रू असायचा, टेक्निशियन्स. तर या सगळ्याची सवय होती आणि हे सगळंच काय म्हणतात, म्हणजे तिघांनाही त्याची आवड आहे. सो फॅमिली वेगळी, माझं सराफिल्यांचं प्रोफेशन वेगळं आणि नाटक वेगळं, आणि आता मी करत असलेला सोशल मीडिया वेगळा असं राहिलेलं नाहीये. हे सगळं एकत्रच चालू आहे आमचं. फक्त थोडं ऑर्गनाईज राहावं लागतं वेळांच्या बाबतीत. कधी कधी उशीर होतो रात्री आम्हाला कामावर न्यायला, सकाळ थोडी उशिरा सुरू होते आमची, पण आता याला इलाज नाहीये. एडिटर आमचे रात्रीच काम करतात, पण आम्ही आता याला यूज टू झालोय. चॅलेंज एकच आहे इन्स्टावरती किंवा अशा सोशल मीडियावरती, जर तुम्ही प्रोफेशनली येणार आहात तिथे, तर एकच चॅलेंज आहे, तुम्ही रोजच्या रोज अपडेट पाहिजे, रोज पोस्ट पाहिजे किंवा एका आठवड्याला पोस्ट पाहिजे. त्यासाठी एक स्पेस, वेळ काढून ठेवायला लागते, आणि त्यासाठी मला दोघी वेळ देतात. त्या दोघींचा सपोर्ट आहे, म्हणून आत्ताशी सुरुवात झाली ऍक्च्युली. तर हा प्रश्न माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होता की सरांचा फेवरेट इंस्टाग्राम क्रिएटर कोण आहे? ऍक्च्युली नाही कोणीच, कारण मी कोणालाच फॉलो केलेलं नाही. त्या अर्थानं म्हणजे फॉलो केले तसं बटन दाबून. इन्स्टाचं कोणीच नाही माझा फेवरेट क्रिएटर, बिलकुलच. मला माहितीच कमी आहे खूप जरा. तर जसं तुम्ही बघितलं, सरांना आता म्हणजे त्या हिशोबाने कोणच म्हणजे आवडत असेल, पण आवडतं कोणी नाही, माहितीच फारसं नाही. मी माझं मी सुरू केलं. हो. आणि दुसरा असा प्रश्न आहे की सध्या इंस्टाग्राम हे जसं आता सगळ्यांना असं वाटत आहे की ह्यातून इन्कम सोर्स काय आहे आणि किती आहे. तर हे मी विचारलेला प्रश्न आहे की सरांचा इन्कम सोर्स ह्या इंस्टाग्राम मधून किती आहे? इंस्टाग्रामला मॉनिटायझेशन आहे असं मला वाटत नाहीये, कारण मला तसं काही इन्स्टाकडनं आलेलं नाहीये. आणि माझे फॉलोअर तुलनेनं कमी आहेत, कारण 1 मिलियन असणारे फॉलोअर्स आहेत लोकांना. सॉरी, इन्स्टा इन्फ्लुएन्सर्स असतात की ज्यांना 1 मिलियन आहेत. माझे आत्ताचे 30,000 ओलांडले, 6 महिने 7च महिन्यात ओलांडले, पण ओलांडले. पण झालं काय, माझे फॉलोअर व्हायच्याच आधी, सुरूच व्हायच्या आधी 500-600 जे असतात सुरुवातीला, आपण ऍक्टिव्ह मोड मध्ये नसतो, जे फेसबुकचे मित्र असतात. जसं मी पहिल्या 3-4 रील केल्या, तसं एप्रिल-मे मध्येच, म्हणजे 5,000 फॉलोअर व्हायच्या आधीच माझा आवाज प्रेझेंटेशनमुळे मला लोकल प्रमोशनल रील आणि ऍड यायला सुरू झाल्या होत्या, जे की मी पूर्वी कॅमेऱ्यावर करत होतो. मी कॅमेरा वापरून, सेटअप वापरून, लाइटिंगचा हे सगळं करत असल्यामुळे ज्याचं बजेट खूप जास्त जायचं, कारण शेवटी क्रू आला, 4 माणसं आली. पण इथं असं झालं सोशल मीडियामुळं, खिशातनं फोन काढा, मोबाईलच्याच माध्यमातून तुम्ही जे काय रील्स करायचे प्रमोशनचे ते करा. लाईटची वगैरे काही गरज नाही, जो अँबियन्स मधला लाईट आहे तो पुरतोय आजकालच्या मोबाईल कॅमेराजने, इतके ऍडव्हान्स झालेले आहेत. सो हे तुलनेनं वेळ वाचवणारं काम झालं माझ्यासाठी, पण कष्ट तेवढेच आहे, वेळ वाचले तरी. ही कामं यायला लागली त्याची. गणपती उत्सव, दुर्गाष्टमी आणि दिवाळी याच्यात मला खूप सारी कामं मिळाली. मग कामं किती कशी घ्यायची मी ठरवायला आलो, पण मला दुकानाला पण प्रायोरिटी द्यायची. दुकानच्या वेळा दिवसाला सलग आली तर दिवसाला एकाच रीलवरती मी भर द्यायला आलो. त्यात एक मला कळालं गणित असं की सलग प्रमोशनल रील्स दिसल्या तर माझे जेन्युइन फॉलोअर बॅक जाणार, बिकॉज ते मला ट्रॅव्हल कंटेंटसाठी फॉलो करतात. त्यांची निराशा होता का? तर अजून एक बेस्ट आणि खतरनाक असा प्रश्न आहे की काय म्हणतात त्याला, जे ओरिजिनल सोर्स आहे इन्कमचा, सरांचं शॉप आहे आणि प्लस सोशल मीडिया आहे, मग ह्यामध्ये दोन्ही जे गोष्टी आहेत ह्यातून जास्त इन्कम कुठल्या ह्याच्यात आहे? जे शॉप आहे त्यातून जास्त इन्कम आहे ते सोशल मीडियामधून आहे?
हा, आता मला मॉनिटायझेशन बद्दल फार माहिती नाही, त्यामुळे ते मला आधी ऍक्टिव्ह किंवा काय त्या फॉर्मॅलिटी करायला लागतील. पण आता माझा सोर्स आहे तो दुकानचाच आहे, दुकानच्या कामातून, सराफी लाईन मधून. नंबर 2 अगदी किरकोळ जो आहे तो प्रमोशन ऍड जे आपण रील्स इन्स्टावरती करतो त्यात नाही. कारण सांगलीत इतक्या कमी दरामध्ये रील्स केल्या जातात आणि त्या रील्सचेच पैसे ते दुसऱ्यांनाही त्याच दरात बघतात. मी एक ठेवलं की नाही, मी त्या दरात काम नाही करणार, कारण मी एफर्ट देतोय. मुळात मी फक्त माझ्या आवाजाच्या रेकॉर्डिंगचे 1 पेज सिंगल सेट वाचायला 1500 घेतोय आज. आणि आपण आपली व्हॅल्यू वाढवली पाहिजे. मला असं येतं नाही, सांगलीकर आहात तुम्ही, मग सांगलीकरांकडनं कमी घ्या ना. मी त्यांना उलट विचारतो, तुम्ही सांगलीकर आहात, सांगलीतल्या कलाकाराची तुम्ही व्हॅल्यू कमी करू नका. आणि तू काही ऍड बघितली असशील माझ्या, फॉर एक्झाम्पल एक अमुक्ती म्हणून ब्रँड आहे कपड्यांचा, म्हणजे त्याच्यामध्ये लेडीजचे ड्रेस मटेरियल किंवा ड्रेसेस आहेत, प्रिंटेड शर्ट्स आहेत जेंट्स साठीचे. तर मी तो काय गठ्ठा टिपॉवर ठेवला आणि ते ड्रेस दाखवतोय घरात बसल्या बसल्या, असं नाही करत. मी कुठेतरी लोकेशनला जातो, या दोघींना घेऊन जातो, तिचं पार्लर आहे, तिच्या कामाचा वेळ त्यात जातो ना. माझी मुलगी येते, ती 11वी सायन्सला आहे. ह्या वेळेला आणि त्या एफर्टला काय व्हॅल्यू आहे हे या लोकांना, इस्पेशली सांगलीकरांना, कोणालाही समजलं पाहिजे की 1,500-2 हजारात देरे करून जाहिरात असं नाही होणार आहे. कलाकारच तेवढा स्वस्तात हवाय, बाकी 10-20 रुपयाचे शेंगदाणे सुद्धा तुम्ही विकत घेणार. तर हे लागेल म्हणाला, कारण मी स्पष्ट असलेलं बरं. तर ती व्हॅल्यू मी कमी करून घेत नाही स्वतःची. साबणाची पण माझी एक पालघर म्हणून परांजपे अत्तरवाले प्रसिद्ध आहेत पालघर, त्यांनी 6-7 साबण पाठवले मला. मग मी काय दुकानच्या काउंटरला एक वेल्वेटचं कापड टाकलं असतं आणि ते 6-7 साबण हे बघा आणि वापरा, दिवाळीत मस्त सुगंध आहे, अशी नाही ऍड केली मी प्रॉपर. माझा मित्र आहे ओंकार रोकडे म्हणून, गुणी अगदी डान्सर आहे तो, जस्ट जपानला जाऊन आला. त्याला रिक्वेस्ट केली, बाबा तुझ्या डान्सची प्रॅक्टिसची वेळ सोडून तुझा स्टुडिओ कधी मिळेल. तर त्यांना दिली वेळ मला. रात्री 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मी त्या सोपच्या ऍडचं शूट करत होतो. मी जाता जाता ऍड शूट नाही करत आहे. सो मी माझ्या पद्धतीनं पैसे मागतो, समोरच्याला पटले तर ते येस होतात, नसेल तर ठीक आहे, ते काय मित्र म्हणून आपलं रिलेशन राहणारच आहे. तर एवढंच आहे. आता मॉनिटायझेशनचं मला समजून घ्यायला लागेल इन्स्टाच्या. तर आता मी अजून एक गोष्ट अशी विचारणार आहे की क्रेझी फॅन मुवमेंट कुठली भेटली आहे असं तुम्हाला? भेटले. पुण्यात मी पर्वतीच्या पायथ्याशी होतो, जस्ट एका शूटसाठी डिसेंबर एंडला गेलेलो. तर खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि मी पर्वती उतरून खाली आलो तेव्हा मला मागणं जोरात आवाज आला ट्रॅफिक मधनं, अरे ते बघ ते गडकरी ते सांगलीचे वगैरे असा आवाज करून. आणि मी जस्ट मला अंदाज आला हे माझ्यासाठी चाललं. मी सीट मधले हेल्मेट काढून घालणार होतो, पण मी ते घातलं नाही मुद्दाम. म्हणून घातलं तर तो त्याच्या ज्या मित्राला बोल त्याला मी दिसणार नाही. म्हटलं बघूया तो, आणि फॉलोअर जरा आशेनं आनंदानं आपल्याला हाक मारतायत असं वाटलं तर त्यांना किंमत द्यावी, म्हणून मी आपलं वळून बघितलं तर तो बिचारा ट्रॅफिकच्या आतमध्ये अडकलेला होता. तो तसाच मला फोन करत, बिग फॅन सर, बिग फॅन, कीप इट अप असं म्हणून तो निघून गेला. अरे म्हटलं याच्याबरोबर सेल्फीवर काहीतरी झाला असता, पण खूप ट्रॅफिक होतं, त्याला त्या फ्लो मध्ये जायला लागलं. सेम पार्वतीच्या पायथ्यालाच 2 आणखीन फॉलोअर भेटले. पुण्याचेच आहेत, स्केटिंगचं त्यांचं इन्स्टिट्यूट आहे, त्यांचा एक रील केलाय मी, तो येईल आता. आणि फलटणची काही मुलं पर्वतीच्या पायथ्यालाच आली होती, तर त्यांनी ओळखलं. मग ते आम्ही पूर्ण पर्वती आम्ही एकत्र पाहिलं होतं, एकत्र हिंडलो पर्वतीवर, दोन्ही तिन्ही मंदिर आणि वरची टेकडी. असे बरेच येतात आता खूप ठिकाणी. म्हणजे मला सांगली कोल्हापूरमध्ये फॅन्स भेटतातच, म्हणजे फॉलोअर्स भेटतात, पण पुणे आणि मुंबईला भेटले तर मी सरप्राईज होतो, कारण वास्ट मोठ्या सिटीज आहेत, एवढ्या मोठ्या, त्यात सुद्धा आपल्याला ओळखतात ही एक जमेची बाजू वाटते, छान वाटते. तर आता अजून एक इंटरेस्टिंग असा क्वेश्चन आहे की तुमची फॅमिली सर सोशल मीडिया म्हणजे तुम्ही यूज करता, तर याबद्दल काय विचार करता तुम्ही, म्हणजे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? फॅमिली म्हणजे कविता आणि कांची, तर नाही त्यांना आवडतं, कारण मुळात मी फिल्म मेकर आहे, जितका नाटकवाला आहे तितकाच फिल्म मेकर आहे. म्हणजे आता मोठी फिल्म केली आहे माझ्या नावावर वगैरे असं नाही, की 2 फिल्म असेच केली आहेत ऑलरेडी, आणि शॉर्ट फिल्म्स आहेत माझ्या, डॉक्युमेंटरीज आहेत. व्हिडिओ मीडियमला काम करतोय मी, त्यामुळे त्यांना हे सवयीच आहे आणि माझं काम त्यांना आवडत आहे आणि माझ्या कामात त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळं हे ठरवूनच चालू. आणि आता आम्ही फिल्म करतो, फीचर फिल्म करतो. येस. तर फायनली आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळत आहे की सोशल मीडिया प्लस सगळं
जे काय आहे तुमचे इन्कम सोर्स आहे, प्लस तुम्ही फिल्म प्लस नाटक हे जे करत आहात त्यातून रफ अमाऊंट तुम्ही किती कमवता, XYZ रफ अमाऊंट तुम्ही किती कमवता? हा गरजेचा आहे प्रश्न. हो. बरं ठीक आहे. आता मी सांगत नाही कारण आता माझी सुरुवातच आहे अच्छा. आणि मला मॉनिटायझेशन मधनं इतकं मिळते आता तुझ्याकडनंच कळालं होतं, त्यामुळे तो तर विषयच मिळला. पण दुकानातनं मी एवढं ठेवतो की 20 दिवस बिझनेस झालाच पाहिजे. मी होम सर्व्हिस देतो 2012-13 पासून. म्हणजे आधी विश्रामबागला दुकान होतं घरी जाऊन, आता पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा असे सुद्धा माझे कस्टमर्स आहेत. व्यवस्थित मिडल क्लास फॅमिली आम्ही आनंदाने हिंडू फिरू शकू आणि मुलीचं शिक्षण होईल इतकं तरी चालू आहे. अजून स्वतःचं घर नाही बांधलेलं, यावरनं तू अंदाज घे. माझं दुकान आणि कविताचं पार्लर हे रेंटवरती आहे. सो बिग थँक्स टू माय वाईफ, कारण बिलकुल तिनं कधी हट्ट नाही केला की आधी घराचं बघ म्हणून. पण आता ती जबाबदारी माझी आहे, मी लवकरात लवकर ते पाहिलं पाहिजे. फायनली आपण पोहोचलेलो आहे मेन सेगमेंटला, जो आहे रॅपिड फायर क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन असा आहे की सर तुम्हाला जास्त व्हेज आवडतं का नॉनव्हेज? नॉनव्हेज. दुसरा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला कुठली सिटी आवडते, सांगली की कोल्हापूर? ऑफकोर्स सांगली. तिसरा क्वेश्चन असा आहे की फॅमिली सोबत जर तुम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही कुठली सिटी किंवा गावाला जाणार, कोकण की गोवा? गोवा. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कधी वाईफला खोटं बोलला? अनेकदा बोललो. आताच नाही का 2 वाजता येतो म्हणालो, आता अर्धा तास होऊन गेलाय. लास्ट क्वेश्चन असा आहे की सर तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्री मधले फेवरेट ऍक्टर कोण आहे तुमचे? अवघड आहे प्रश्न. मी ऍक्टर्स पाहतो, पण मी शक्यतो फिल्म आणि डिरेक्टर आणि ट्रीटमेंट पाहतो. ऍक्टर असं स्वतंत्र मी कधी विचार केला असं नाही, त्या या फिल्मला हा आवडला, या फिल्मला हा आवडला असं होतं. पण जितेंद्र जोशी आवडतो मला. तर आय होप तुम्हाला ही पॉडकास्ट आवडले असेल, आणि आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हा मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो तर नक्कीच करा, आणि हा सरांना सुद्धा इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. अजून खूप साऱ्या अशा इंटरेस्टिंग पॉडकास्ट येणार आहेत, तर त्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. बाय बाय.